साहित्याचा बादशाह आयुष साहित्य संदर्भातली अपडेट आहे। गोरेगाव ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आयुष साहित्य याच्या संदर्भातून एक महत्त्वाची अपडेट समोर येते, कारण तपासाला आता वेग आलेला आहे। आयुष साहित्यकडून 933 MDMA गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। 933 MDMA गोळ्या जप्त केल्यात आणि ड्रग्जच्या गोळ्यांची किंमत ही साधारण 15 ते 20 लाख रुपये असल्याचं कळतंय। या गोळ्यांचं वजन साधारण 435 ग्रॅम आहे आणि किंमत 15 ते 20 लाख रुपये इतकी आहे। पोलीस मागावरती असल्याचं कळताच आयुषने पोलादपूरला पळ काढला आणि सोबत असलेल्या गोळ्या त्याने पोलादपूरला फेकून दिलेल्या आहेत। चौकशीत हे कळताच पोलिसांनी त्या ठिकाणी जात गोळ्या जप्त केलेल्या आहेत। आयुष हा एक सामान्य घरातील मुलगा आहे। 2 महिन्यांपूर्वीच वडिलांचं त्याचं निधन झालेलं आहे आणि वडिलांचा छोटा व्यवसाय होता आणि याआधी देखील त्याच्यावरती उल्हासनगरमध्ये NDPS अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। संकेत वर्ग आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। संकेत, आपण बघतो आता जसा जसा तपास पुढे जातोय अनेक अपडेट येत आहेत। आयुषकडून आता अनेक गोळ्या जप्त केल्याचं कळतंय, काय नेमकं घडतंय? अमित, खरं तर आयुष ह्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे आणि मुख्य सूत्रधारही म्हणता येईल सध्या तरी आतापर्यंतच्या चौकशीत तरी। महत्वाची गोष्ट म्हणजे आयुषच्या जेव्हा पोलीस मागावरती होते तेव्हा आयुषने पळ काढला होता आणि तो रायगडच्या पोलादपूर भागामध्ये गेला होता आणि तिथे मध्यरात्री जी आहे ती आयुषला पोलिसांनी अटक केली होती। पण झालं असं की पोलीस आपल्या मागावरती असं कळताच आयुषने काही MDMAची पाकिटं जी आहे ती फेकून दिली होती रस्त्यातच आणि चौकशी दरम्यान पोलिसांनाही माहिती मिळाली आणि पोलीस मग पोलादपूरला गेले। पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवलं आणि पोलिसांना ती MDMAची पाकिटं मिळाली। जवळपास 453 ग्रामचं ते पाकिट होतं आणि त्या पाकिटात 933 MDMAच्या गोळ्या होत्या आणि याची किंमत बघायला गेलं तर 15 ते 20 लाख इतकी आहे। त्याच्यामुळे आपण पाहतो की नेसको त्या प्रकरणामध्ये वेळोवेळी अपडेट येत आहे। आता महत्वाची गोष्ट इकडे अशी देखील आहे की आयुषची जी फॅमिली होती जे ती खूप साधी होती। त्याचे वडील जे होते ते एक छोटासा व्यवसाय होता, छोटंसं दुकान चालवायचे। पण आयुष जो आहे तो सुरुवातीपासूनच कदाचित या ड्रग्सच्या सापळ्यात अडकलेला होता, कारण की याच्या आधी देखील त्याच्यावरती उल्हासनगरमध्ये NDPS अंतर्गत जो आहे तो एक गुन्हा दाखल झालेला होता। त्याच्यामुळे ही स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे। एक सामान्य घरातला मुलगा कशा प्रकारे ड्रग्सच्या आहारी गेला, ड्रग्सच्या मार्गी लागला आणि इव्हेंच्युअली त्यांनी स्वतःच एक जाळ तयार केलेलं आहे। ज्या व्यक्तीकडे 15 ते 20 लाखांचं ड्रग्ज असतो तो अर्थात त्याच्या स्वतःचा अर्थात एक जाळ असणार आहे। त्यामुळे पोलीस आता यात पुढे कसा तपास होतोय सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। संकेत, धन्यवाद या माहितीसाठी। पुढे जाऊया चंद्रपूरमधून बातमी आहे। चंद्रपूर शहरासाठी जीवनदायी मानली जाणारी इरई नदी सध्या पुन्हा एकदा खोलीकरणाच्या प्रक्रियेतून जाते। महाऔक्षणिक विद्युत केंद्राची राख, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचं ओव्हरबर्डन आणि मोठ्या प्रमाणात साचलेल्या गाळामुळे नदीचं पात्र दिवसेंदिवस अरुंद होत चाललंय आणि या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून 6व्यांदा नदी खोलीकरणाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। या कामामुळे नदीचं पात्र रुंद आणि खोल होणार असून पावसाळ्यात होणाऱ्या पुराचा धोका यंदा कमी प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळण्याची आशा आहे। चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणारी जी नदी आहे ती नदी आता खोलीकरणाचं काम सुरू आहे। हे जवळपास 11 किलोमीटर हा पात्र आहे आणि टप्प्याटप्प्याने याचं खोलीकरण होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे हे खोलीकरण 6व्यांदा होत आहे। या नदीच्या जे गाळ आहे इतरचं गाळ आलेलं आणि जे ओव्हरबर्डनच्या रेती जी आहे ती आल्यामुळे नदीचं पात्र कमी होत जातं। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पुराचा धोका जो आहे तो शहराला निर्माण होत आहे आणि त्याच्यामुळे आता जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेने या संपूर्ण जी नदी आहे त्या नदीचं खोलीकरणाचं काम सुरू केलेलं आहे। हे पहिला टप्पा आहे। अशा टप्प्याटप्प्याने पूर्णपणे हा खोलीकरण होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत विविध ठिकाणी JCB आणि पोकलँड लावून हे काम जे आहे युद्ध पातळीवर करण्यात येते। महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यापूर्वी हे पूर्ण खोलीकरण व्हावं आणि यावेळेस सुद्धा पुराचा धोका न व्हावा याकरिता जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका पूर्णपूर प्रयत्न करत आहे। हैदर शेख, मराठी, चंद्रपूर।